हाय हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हॅलो गाइस, तर उद्या आहे रक्षाबंधन, तर मी चालली रक्षाबंधनची शॉपिंग करायसाठी। तुम्ही घेतलं नाही राख्या? तर मी 50 स्टेशनरी बघून आले, पण मला कुठेच भावत नाही जास्त। कारण की आता तुम्ही म्हणाल ह्या स्टेशनरीमध्ये एवढं काय, तर एवढं काही नाही आहे। ही स्टेशनरी आमच्या बरोबर कमानीच्या समोर आहे, कमानी म्हणजे आमच्या कॉलनी समोर आहे। तर मी म्हणले बघावं ह्यावेळेस दुसरीकडे ट्राय करावं, पण नाही। शेवटी मी एवढे शॉप बघून शेवटी मी इथंच आले। आणि ह्या शॉपची खासियत म्हणजे असं आहे ना की आम्ही लहान होते ना तिथपासून हा शॉप आहे। तिथनं काही असो, स्टेशनरी असो, बुक्स असो, जे काही आहे ना सर्व इथे भेटतं। सो मी इथंच आले, तर चला कंटिन्यू। श्रुतिका, अनुला ह्यातलं कुठलं तरी गिफ्ट कार्ड, ते मागच्या वर्षीच आपण घेतलेलं तिला। अबे इथली पर्स बघ, हे बघ बघ। हे बघ, हे हा बघ। खास हा हा, ते गिफ्ट आहे सर्व इकडे। अबे इथे त्याला काही मला काही तुला एक काय नको। नो वे, मला बघताना स्टेशनरी तर हे एका शॉपमध्ये आल्यावरती दुसऱ्या शॉपमध्ये जायची गरज नाही पडत, कारण की ह्या एका शॉपमध्ये सर्व विविध प्रकारच्या गोष्टी भेटतात इथे। म्हणजेच लहान मुलांचे बुक्स, नोटबुक्स, वापस खूप फॅन्सी प्रकारे शॉर्पनर, इरेझर, पेन्स, लाईट पेन्स आणि पूर्ण स्टेशनरी भेटते। तर तुम्हाला मी इथे एक दाखवते। इथे ना एक राखी बघितली मी, प्रभू श्रीरामांच्या नावाची होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची होती। तर हे कितपत उचित आहे मला तुम्ही सांगा की अशा राख्या बनवणं, कारण की ह्या राख्या हातामध्ये 2 दिवस घालणार आणि ती राखी कुठेतरी पोरं टाकणार, आणि जरी पोरांनी नाही घातली लहान मुलांनी तर कुठेतरी मोठी घालणार, इथे तिथे ठेवणार। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 दिवस ते हातामध्ये राखी राहून, तर मला हे कमेंटमध्ये सांगा की हे उचित आहे का की हातामध्ये महाराजांची राखी किंवा प्रभू श्रीरामांची राखी 2 दिवस जेव्हा त्या हातात राखी राहणार, आपण टॉयलेटला जाणार, बाथरूमला जाणार। सो मला असं वाटतं हे योग्य नाही आहे। आता ज्यांनी बनवले त्याला आपण नाही बोलू शकत, पण कमसे कम अशा राख्या नका घेऊ, महाराजांचा आणि प्रभू श्रीरामांचा अपमान नका करू। माझी एवढीच इच्छा आहे, बाकी माझा काही उद्देश नाही आहे कुणाला हर्ट करण्याचा, ठीक आहे। आता एक किंमत काढताय, पप्पा आलेले कधी राख्या घ्यायला, पप्पा राख्या घ्यायला आलेले। असंच आता जस्ट गेले, 5 मिनिट झाले। गोंड्यांचा जमाना गेला।
मुलांच्या छान इंटरेस्टिंग आहेत. काय आहे ते? ठेव ते जागेवर ठेव. का नाही? मला जशा राख्या पाहिजे होत्या तशा मला भेटत नव्हत्या, म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोलले की मी भरपूर शॉप म्हणजे बघून आले पण मला नाही तशा भेटल्या. तर इथे मला लहान मुलांच्या म्हणजेच मला आर्यनला, शौर्याला, आदिराजला आणि साक्षातला अशा एका लहान मुलांचे जे असतात ना त्यांना आवड असते की बाबा कार्टून टाईप किंवा कार्स वगैरे, तसं गाडी टाईप मला एक राख्या भेटल्या इथे. तर मी इथं चौघांना 4 राख्या घेतल्या, पण बाकीच्यांना घालण्यासारख्या मला नाही एवढं छान वाटलं. लहान मुलांना थोडं अट्रॅक्टिव्ह असलं ना की त्यांना इंटरेस्ट वाटतं रक्षाबंधन म्हणजे त्यांना काय अजून त्या गोष्टीचं महत्त्व नाही समजत. तर बघा ही राखी मला भेटली गाडीची, तर मग ह्या चौघांना 4 घेतल्या मी. इथे आमचा पूर्ण एरियामध्ये जितके स्टेशनरीचे दुकान आहेत ना सगळीकडे राख्याच राख्या. आता रक्षाबंधन झाली की मग गोकुलाष्टमीची तयारी, मग गोकुलाष्टमी झाली की गणपतीची तयारी. तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या दाखविलंच. तर इथे तर मला एकही राखी असं मनापासून आवडली नाही. राख्या सुंदर होत्या पण ज्याची त्याची चॉईस वेगळी असते, तर मला तशा नाही आवडल्या. मला एकदम शोभर आणि नाजूक राखी पाहिजे होती. भरपूर राख्या होत्या, भरपूर व्हरायटीज होते, भरपूर प्रकार होते, पण जशी एक असतं ना की हां ही आता आपल्याला घ्यायची आहे, त्या प्रकारे मला कुठे नाही सापडलं. शेवटी मी घुमून फिरून त्या शॉपमध्ये गेले, ज्या फर्स्ट मी शॉपमध्ये एंट्री मारलेली, जे आमच्या कमानीसमोर आहे. तर म्हणले आता रक्षाबंधन आहे म्हणल्यावर मिठाई तो बनती आहे, तर मग इथे मिठाई घ्यायला आले. तर ही मिठाई ना मी यूट्यूबला खूप बघितली होती, तर मला खूप अशी इच्छा होती की एकदा टेस्ट करायची हिला. तर एकदा घेऊन आले आणि सिरियसली सांगते एवढी सुंदर आहे ना, तर एकदा खरंच खा. हे कसे 250 रुपये पाव. 250 पाव. हे 220 काजू बर्फी, हे काजू रोल 260 रुपये पाव. आणि हे बटरस्कॉच बर्फी 140 रुपये पाव. हे द्या, हे पावशर. ते काय रसगुल्ला आहे? बोंगोली. कधी केलंय? आत्ताच. खरंच? कसं आहे पावशर? 120 रुपये पावशर. द्या मग मला पावशर. रसगुल्ला म्हणतात ना, हे द्या पावशर. बोंगो चमचम. घेवर छान लागतं ना, पण मी ऐकून होते खूप ब्लॉगिंग मध्ये बघितलंय. तर इथे मी हिरून फिरून शेवटी त्याच शॉपवर आले ज्या शॉपवर मी फर्स्ट म्हणजे जी पहिले व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंगला पाहिले असेल मी तिथे आलेले. तर इथूनच मी सर्व घेतलं, राखी घेतली, गिफ्ट्स घेतले आणि अजून काही स्टेशनरीचे वस्तू घेतले. मला एकदा चेक करायचं होतं की ह्या शॉपपेक्षा मला अजून दुसरीकडं कुठं आवडू शकतं का, म्हणून मी चेक करायला गेलेले, पण नाही. मी खूप म्हणजे शॉप बघितले. आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये 1 ते 2च दाखवले असतील, पण नाही मी 7 ते 8 शॉपमध्ये जाऊन आले, पण नाही. मला शेवटी मी इथेच आले. आणि ते पहिल्यापासून एक असं माइंडसेट झालेलं असतं की नाही आपण इथंच घ्यायचं आणि इथंच छान भेटतं. एक तर लहानपणापासून आम्ही इथंच येतो. सो चला कंटिन्यू करू शॉपिंग. लहान मुलींची गिफ्ट एवढी सुंदर होते ना, हे घेऊ का ते घेऊ असं वाटत होतं. पर्स म्हणू नका, एवढे क्युटी होते ना पर्स, कंपॉस, त्यांचे जे स्टेशनरीचे वस्तू.
तर इथे पाहू शकता जे पाहिजे ते गिफ्ट्स तुम्हाला म्हणजे भेटतील इथे. मग ते कोणत्याही प्रकारे कोणत्याही सिच्युएशनली किंवा कोणताही म्हणजे असं ना बड्डेचं गिफ्ट असू द्या किंवा लहान मुलांचा बड्डे असो किंवा एखादं घरभरणी असेल तर सगळ्या प्रकारचे इथे गिफ्ट भेटतात. तर इथे मी एक पर्स बघत होते, छोटी म्हणता येणार नाही, खूप छान अशी क्युटी. तर जशी पाहिजे तशी मला भेटली आहे. तर मी दाखवेलच तुम्हाला. खूप छान छान होत्या, पण असं एकदम नाही की एक असतं की दिसायला छान आहे आणि त्याचं कापड वगैरे व्यवस्थित नाही आहे, तसं नव्हतं मला घ्यायचं. एक तर घ्यायचं तर व्यवस्थित घ्यायचं. तर ही पर्स मी घेत होते. ह्यांची मावस बहीण नाही म्हणता येणार, चुलताच लागतो ह्यांचा. त्या चुलत्याची मुलगी आहे सेजल म्हणून, तर तिच्यासाठी ही पर्स घेतली मी. तर ह्या टाईपमध्ये नाही घेतली मी, कारण की मला असं वाटलं की हे थोडे दिवस फक्त शॉप आहे, बाकी काही दिवसांनी त्याची जी चमक आहे ना ती निघून जाणार आहे. हे जी शाईन आहे ना ते काही दिवसांनी ठेवून ते डल होईल, म्हणून मी ती नाही घेतली. तर मी दाखवते तुम्हाला, कदाचित व्हिडिओ शूट केला असेल तर. इथे पाहू शकता तुम्ही सगळे स्टेशनरीची वस्तू इथं. आता हेअर क्लिप्स वगैरे सगळं इथे, आणि ते पण अशी छान छान एकदम असं नाही का. आता ही पर्स मला खूप आवडलेली, खूप छान आहे एकदम, असं पार्टीवेअर पर्स होती ही. तर नाही घेतली मी, कारण की कसं आहे खूप कॉस्टली पण जात होती, आणि त्या कॉस्टली जे ते अमाऊंट म्हणत होते ना, त्या अमाऊंटप्रमाणे मला ती पर्स वाटली नाही. तर हा एक वॉच होता, खूप सुंदर होता. तर मी त्यांना म्हणत होते कमी करा, तर ते भैयाही माझं ऐकत नव्हते, मी त्यांचं ऐकत नव्हते. शेवटी तेही माझं सक्सेस नाही झालं, की असं वाटलं वॉच घ्यावं, पण असं आता कॉमन झालं वॉच सगळ्यांकडेच असतो म्हणा, घड्याळ. तर म्हणले ठीक आहे, मग दुसरं काहीतरी घेऊ आपण. मग मी पर्सच घेतली, पण खूप छान प्रकारे लेझरची घेतली. भरपूर बघितले मी, भरपूर प्रकार बघितले पर्समध्ये, पण नाही भैया कंटाळला बघा. तो म्हणला किती दाखवू तुम्हाला, किती दाखवू. शेवटी म्हणले की बस. मग मी घेतली. कदाचित मी व्हिडिओ शूट नाही केले, म्हणले की नको, ते सरप्राईज ठेवू, आणि जेव्हा मी ते ओपन करेल तेव्हा तुम्हाला दिसेलच. तर हे पहा, मी एकदम शोभर आणि नाजूक राख्या घेतल्या इथे. तर इथे मी हेअर क्लिप्स घेतले. तर माझी पूर्ण शॉपिंग इथे झालेली आहे. तर आता इथे माझी पूर्ण शॉपिंग झालेली आहे. म्हणजे स्वीट होतं ते पण घेतलं, आणि आपल्या राख्या वगैरे आणि जे काही स्टेशनरी होती ती पण आपली झालेली आहे. तर अचानक म्हणले की चला मम्मीकडे पण जाऊन येऊ, कारण की खूप दिवस मी गेले पण नव्हते. तर म्हणले आता बाहेर आली तर जरा मम्मीकडे फेरी मारून यावी. तर आता जरा डायरेक्टली मम्मीकच भेटू, जर तिथे शूट करायला टाईम भेटला, कारण की मोबाईलला म्हणजे बिलकुल पण चार्जिंग नाही आहे झाला. तर इथे मी मम्मीकडे आलेले, आणि टफी श्रुतीला बघून एकदम खुश झाला, की त्याला असं वाटत होतं की हिने मला पकडावं. तर टफी माझ्या व्हिडिओमध्ये 1-2 तुम्ही बघितलं असेल. तर हे माझ्या मम्मीचं टेरेस आहे. तर आमच्या समोर ना खूप मोठं असं शेत आहे. शेत म्हणण्यापेक्षा हे पाहू शकतो मी, नारळाची झाडे, चिकूची झाडे, पेरूची झाडे, जांभळीचं झाड, खूप सुंदर असं एकदम नाही का, एक व्ह्यू खूप छान आहे. नजारा म्हणतात ना, खूप सुंदर वाटतं बघायला. त्यात पाऊस पडला की खूप छान, पण पाऊस पडल्यावरती भीती पण खूप असते, एखाद्या वेळेस साप वगैरे पण निघतो तिकडनं. पण ठीक आहे, खूप छान वाटतं असं वरती टेरेसवर आलं तर खूप छान वाटतं. तर पाहू शकते इथे तुम्हाला नारळा म्हणजे आता नवीनच ती नारळी आहे, तर नारळं आली तिथे. आणि जस्ट आम्ही आलो आणि पाऊस सुरू झालेला, तर म्हणलं आता वरती आली आहे तर इथे मी रील्स पण काढल्या. तर माझा इन्स्टा अकाउंट जर माहीत नसेल तर श्रुती नलावडे आणि वर्षा नलावडे म्हणून जाऊन इन्स्टाला सर्च मारा, आणि नवनवीन प्रकारचे व्हिडिओ मी टाकते. जसं फेस्टिवल असेल त्या प्रकारे व्हिडिओ टाकते, तर पहा, जाऊन नक्कीच पहा आणि फॉलो नक्की करा. तर इथे मम्मीनी बडीसोप, धना डाळ आणि पांढरे तीळ असतात ना, ते छान असे मिठामध्ये भाजलेले. तर हे मम्मीनी तिच्यासाठी भाजलेले, पण मग मी आले खाली तर मम्मी भाजत होती, तर मी घेऊन म्हणले नाही मला पाहिजे ते. मम्मी डब्यात भरून घेऊन गेले.
तर व्हिडिओ कशी वाटली सांगा, काय चुकलं असेल काय असेल तर नक्की म्हणजे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि ती जे मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राखीबद्दल बोलले ते खरंच लक्षात ठेवा. ह्या वर्षी जर घेतली असेल तर पुढच्या वर्षीपासून लक्षात ठेवा. बाकी काही उद्देश नाही आहे, कारण की आपणच त्याचा मिसयूज करू शकतो. कारण की आपणच आता बनवणारे बनवून जातात. पण ठीक आहे, चला पाऊस पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि थँक्यू.